देवाची स्तुती असो, पुन्हा एक वार ही संधी मिळाली आहे. And since the year is coming to an end, I would also like to finish the book of John. आणि वर्षाची शेवट होत आहे आणि योहानाचं जे पुस्तक आहे ते मी संपवू इच्छितो. And it was a great study for me personally, going through chapter by chapter through the book of John. आणि वैयक्तिकरित्या त्या पुस्तकातून एक एक अध्याय याचा अभ्यास करणे, याच्यातून खरोखर मला देखील लाभ झालेला आहे. And at times God would speak to me, especially during the experiences that we had during the year. God would speak to me as I was studying this book of John also. आणि जो अनुभव या वर्षामध्ये जो आला, त्याच्यामध्ये ह्या पुस्तकातून देवाने माझ्याशी बोललेला आहे, हे देखील मला प्रगट झालेलं आहे. And I can't believe that it took me a year to study this book of John. आणि हे योहानाचं जे सुवर्तमानाचं जे पुस्तक आहे ते अभ्यास करण्यासाठी मला 1 वर्ष लागले. And I feel like I have only scratched the surface of this book. आणि मला असं वाटतं की ह्या पुस्तकाचा मी थोडंसं वरती खरबडलेलं आहे. And there's so much to study from each book of the Bible. आणि पवित्र शास्त्रातून जे पुस्तक आहे त्याच्यामधून पुष्कळ असं शिकावायचं आहे. And I've been encouraged by godly men like John MacArthur, who has taught the Bible verse by verse, chapter by chapter. आणि जॉन मकातर हे देवाचे जे सेवक, ईश्वर प्रेरित तत्त्वज्ञ आहेत, त्यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांचं जे लिखाण आहे याच्याद्वारे बरंच काही मला शिकावयास मिळालं. Another assembly teacher named Mike Atwood, who visited my Bible college and taught me. He also taught how to teach the Bible expository. आणि माईक हेकूड आहे जे त्यांनी देखील मी ज्या पवित्र शाळेमध्ये शिकलो, पवित्र शास्त्राच्या शाळेमध्ये, त्या ठिकाणी देखील त्यांनी मला पवित्र शास्त्राचं वचन कसं बरं प्रगट करायचं, कसं विवरित करून सांगायचं हे त्यांनी शिकवलेलं आहे. And I felt it was a very good exercise to study the Bible systematically, chapter by chapter, and also teach it whenever God gives you the opportunity. पद्धतशीरपणे पवित्र शास्त्राचा अभ्यास, अध्याय, वचन या सर्व संदर्भानुसार कसा अभ्यास करायचा आणि त्याचप्रमाणे दुसऱ्यांना कसं शिकवायचं हे मला शिकवायला मिळालं. And some of you have followed the study online as we were teaching in Dhupguri and the Telugu Assembly in Belgaum. आणि धूपगिरी असेंब्ली, बेळगाव असेंब्ली आणि तेलुगू असेंब्ली याच्यामध्ये काही जणांनी जेव्हा आपणाला वेळ मिळाला त्यावेळेस आपण ह्या पुस्तकातून जो अभ्यास घेतला गेला तो आम्ही ऐकलेला आहोत. And this 21st chapter of John also will speak to us as we have come to the end of this year. आणि 21वा जो योहान सुवर्तमानात याचा 21वा जो अध्याय आहे, जेव्हा आपण या वर्षाच्या शेवटी आलेलो आहोत याच्यातून आम्हाला काही ना काहीतरी गोष्टी ते शिकवतं. And let's try to see if there are certain things that we can learn from this chapter that we can apply for the following year. आणि या 21वा अध्यायामधून काही गोष्टी आपण शिकूया आणि येणारं जे वर्ष आहे त्या वर्षामध्ये ह्या गोष्टीचं आपण लागूकरण करूया. So first of all, chapter 21, just read verses 1 to 3 and then we'll read a few more verses from 15 onwards. सुवर्तमान याचा 21वा अध्याय 1 ते 3 ही वचने वाचूया. येशूचे तिबिरिया समुद्राजवळ 7 शिष्यास दर्शन. त्यानंतर तिबिराच्या समुद्राजवळ येशू शिष्यांना पुन्हा प्रगट झाला आणि तो ह्या प्रकारे प्रगट झाला. शिमोन पेत्र, दिदुम म्हटलेला थोमा, गालिलातील काना येथला नथानेल, जब्दीचे मुलगे व त्याच्या शिष्यापैकी दुसरे 2 जण हे एकत्र जमले असता शिमोन पेत्र त्यांना म्हणाला, मी मासे धरावयास जातो. ते त्याला म्हणाले, आम्हीही तुझ्याबरोबर येतो. तेव्हा ते निघून मचव्यात बसले, पण त्या रात्री त्यांना काहीही धरले नाही. May the Lord bless the reading of His word. देव वचनाला आशीर्वाद देव. Now, first of all, I would like to look at the location as to where this chapter is taking place. हा जो अध्याय आहे कोणत्या ठिकाणामध्ये ही घटना घडलेली आहे याचा थोडा आपण अभ्यास करूया. And it says in verse 1, it says the Sea of Tiberias. तिबिराच्या समुद्राजवळ. And we also know that the Sea of Tiberias is the Sea of Galilee. तिबिरियाचा समुद्र म्हणजे गालिल समुद्र. And that is in the northern part of Israel. इस्रायलाच्या उत्तर बाजूस हे आहे. Now,
Why am I pointing out the location over here? आणि या ठिकाणी मी हे ठिकाणाविषयी कुठं ठिकाण आहे याविषयी का बरं मी केंद्रबिंदूत करत आहे? Now, if you look at the Silk Route, the route that business took place in the olden days, जुन्या काळामध्ये ज्या ठिकाणी व्यापार धंदे होत असेल तो मार्ग कोणता होता बरं? it would pass through the Sea of Galilee, not Jerusalem. आणि हा जो रस्ता आहे हा गालिल समुद्राच्या तीरावरून जात होता, यरुशलेमेमधून नव्हे, इस्रायलमधून नव्हे. Yeah, I mean, in the northern part of Israel, not Jerusalem, which was the south. यरुशलेमामध्ये नव्हे तर उत्तर भागाच्या इस्रायलामधून. And it was over there, in a mountain near the Sea of Galilee, that the Lord Jesus Christ gave the Great Commission to go ye into all the world and preach the आणि gospel. त्या गालिल समुद्राच्या तीरावर उंच शिखरावर या ठिकाणी आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने कामाची आज्ञा दिली, जा आणि जगाला सुवार्ता सांगा. Now, that Great Commission that was given over there, we know that the disciples followed it and they took that same Silk Route, that business traveling route where merchants would travel to Europe, to Asia, to Africa. आणि आम्ही पाहतो की ही जी आज्ञा काम करण्याची, सेवा करण्याची शिष्यांना दिली होती, ते करण्यासाठी त्या ठिकाणी जो मार्ग व्यापारी लोक जात होते त्याच मार्गाने तेही गेले हे आपण पाहतो. But there is also a difference if you read the account in Luke's Gospel and the account in John or in Mark and in Matthew. You would find that the Great Commission supposed to have happened in Jerusalem. आणि आम्ही पाहतो की मत्तय, मार्क, लूक आणि त्याचप्रमाणे योहान या चारही शुभवर्तमानामध्ये जर आपण पाहिलं तर ही जे काम देण्याची जी ग्रेट कमिशन जे आहे ते देखील या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी झालेलं पाहतो. So there is actually like a difference because Luke says that the Lord Jesus Christ went up to heaven from Bethany, from Jerusalem. लुकामध्ये असं म्हटलेलं आहे प्रभू येशू ख्रिस्त बेतानीतून तो स्वर्गारोहण त्याचं झालं. Just look at Luke chapter 24 verse 50 just to understand what I'm trying to say here. लूक 24 आणि 50 पहा. And in English it says, and he led them out as far as Bethany, and he lifted up his hands and he blessed them. And while he was blessing them, he parted from them and was carried up into heaven. नंतर त्याने त्यांना बेथानीपर्यंत बाहेर नेले आणि हात वर करून त्यांना आशीर्वाद दिला. मग असे झाले की तो त्यांना आशीर्वाद देत असताना त्यांच्यापासून वेगळा झाला आणि वर स्वर्गात गेला. So try to understand this. Jerusalem and Galilee, or if say a town in say Capernaum in Galilee with the northern part, is around 90 kilometers. आणि यरुशलेम आणि गालिल याचा जो उत्तर भाग आहे त्याच्यातील जवळजवळ अंतर हे 90 किलोमीटर आहे हे समजून घ्या. Okay, so the disciples were traveling between Jerusalem and Galilee, going up and down. आणि हे जे शिष्य होते ते यरुशलेमेपासून गालिलेला जाणे येणं त्यांचं 90 किलोमीटर अंतर असलेलं चालूच होतं. It's like going from here to Belgaum up and down. जसं काही आपण बेळगावला जातो येतो त्याप्रमाणचं ती अंतर आहे. Okay, so what is happening here? The Lord Jesus Christ gave the Great Commission in Galilee. प्रभू येशू ख्रिस्ताने आम्ही पाहतो की जाऊन हे काम करा ही जी आज्ञापिनाने आहे ती गालिलातून दिली. But he told them to wait in Jerusalem for the coming of the Holy Spirit. परंतु यरुशलेमेमध्ये तुम्ही थांबा आणि त्या ठिकाणी जो पवित्र आत्मा येणार आहे त्याची वाट पहा. And the Lord Jesus Christ found it important to show himself alive not just in Jerusalem but also in Galilee. प्रभू येशू ख्रिस्ताला मी जिवंत आहे हे फक्त यरुशलेमेमध्येच त्याला दाखवायचं नव्हतं परंतु गालिलामध्ये देखील दाखवायचं होतं. And who are the disciples over here? आणि या ठिकाणी शिष्य कोण आहेत बरं? If you count them, there are 7 disciples over here. आणि जर आपण मोजले तर या ठिकाणी 7 शिष्य आहेत. There's Simon Peter. शिमोन पेत्र आहे. There's Thomas. थोमा आहे. There's Nathaniel. नथानेल आहे. And the sons of Zebedee, which are James and John. जबदीचे मुलगे आहेत दोघे जण. And 2 unnamed disciples. आणि 2 शिष्य त्यांची नावं या ठिकाणी नाहीत अशी एकूण 7 आहेत. So these 7 disciples are in Galilee, and in the northern part, the Lord Jesus Christ felt that he needed to show himself even in the northern part of Israel. आणि इस्रायलाचा जो उत्तर भाग आहे या ठिकाणी या 7 शिष्यांना
हे त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताला प्रगट करून द्यायचं होतं. Yes, Peter and John had seen the Lord Jesus Christ in chapter 20 of John's Gospel. योहान कृष्णवर्तमान याचा 20वा अध्याय या ठिकाणी पेत्र आणि योहान यांना प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन झालेलं होतं. And Thomas was not there at that time. त्यावेळेस थोमा त्या ठिकाणी नव्हता. But later on, Thomas also saw the Lord Jesus Christ. नंतर येशूचे थोमाला देखील दर्शन झालेलं आम्ही पाहतो. So what is happening here is the Lord Jesus Christ is revealing himself throughout the land of Israel. प्रभू येशू ख्रिस्त संपूर्ण इस्रायल देशामध्ये स्वतःला तो प्रगट करत आहे. And he is not limited to only one location. आणि फक्त एका ठिकाणाचीच तो मर्यादित नाही. Now these 7 disciples, what did they do over here? We read in verse 3. आणि ह्या शिष्यांनी 7 शिष्यांनी काय बरं केलेलं आहे ते आपल्याला 3ऱ्या वचनामध्ये पाहावयास And मिळतं. Simon Peter said to them, I am going fishing. मी मासे धराव्यास जातो. And the other disciples also joined along with him. आणि आम्ही पाहतो की दुसरे शिष्य देखील त्याला जाऊन मिळाले. Now whether it was good that they went fishing or not is not the real question over here. त्यांच्याबरोबर मासे धरण्यासाठी गेले किंवा नाही ही महत्वाची गोष्ट नाही. Let us not judge them, आणि त्या ठिकाणी आपण न्याय करण्याची गरज नाही. because God knows the heart. कारण देवाला त्यांचं अंतःकरण माहित आहे. But what we understand from this is that they did not know fully what are they supposed to do now. आणि त्यांना हे माहित नव्हतं की आता आम्ही काय करायचं आहे. Okay, the Lord Jesus Christ has risen. प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला आहे. He has said, I will be with you always. आणि त्यानं म्हटलेलं आहे मी सदा सर्व काळ तुमच्याबरोबर असणार. But what are we going to do now? आता बरं काय करायचं आहे आम्ही. How are we going to earn our money? आणि आता आपण पैसे कसे मिळवणार. So how are we going to feed our family? आणि आमचं कुटुंब कसं आम्ही बघणार. So these are the things that are on their mind. आणि ह्या गोष्टी त्यांच्या मनामध्ये होत्या. And so they have gone to fish. आणि म्हणून ते मासे धराव्यास गेले. So the Lord Jesus Christ here in this chapter is trying to tell them, don't worry about these things. आणि या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त या अध्यायामध्ये या शिष्यांना सांगण्याचा प्रयत्न करत आहे की तुम्ही चिंता करू नका. And that is why he is making this appearance here in the northern part of Israel. म्हणून या ठिकाणी इस्रायलाच्या उत्तर भागामध्ये तो स्वतःचं दर्शन देत आहे. And he is trying to convince the disciples and tell them, give them the assurance that I am really with you. आणि या ठिकाणी शिष्यांना ही खात्री करून देत आहे की मी तुम्हा बरोबर आहे. See now in verse 6 it says, and he said to them, cast the net on the right hand side of the boat and you will find a catch. So they cast, and then they were not able to haul it in because of the great number of fish. 6व्या वचनामध्ये आम्ही पाहतो की त्याने त्यांना म्हटले मचव्याच्या उजव्या बाजूस जाळे टाका म्हणजे तुम्हाला सापडेल. म्हणून त्यांनी ते टाकले तेव्हा माशांचा घोळका लागल्यामुळे ते त्यांना झेपवेना. So the Lord Jesus Christ came to these disciples to direct them. आणि प्रभू येशू ख्रिस्त या शिष्यांजवळ त्यांना मार्गदर्शन देण्यासाठी आला. And not only to direct them but to bring the increase. आणि या ठिकाणी फक्त मार्गदर्शनासाठी नव्हे परंतु त्यांच्यामध्ये वाढ होण्यासाठी तो आला. This whole year probably you've been toiling, working hard and working hard. आणि संपूर्ण वर्षभर आपण कष्ट करत आहोत, काम करत आहोत. Perhaps you've got nothing. आणि शेवटी आम्हाला काहीच मिळालेलं नाही. Perhaps whatever all you have earned in the past or something has happened in your life, you've lost everything. कदाचित या मी आतापर्यंत पैसे मिळवले ते काही गोष्टीमुळे आपण गमावलो असतो. Perhaps while fishing sometimes you don't get fish, you get only weeds. आणि आम्ही पाहतो की मासे धरताना काही काही वेळेस आपल्याला मासे मिळत नाहीत परंतु इतर गोष्टी मिळतात. Or some stones are coming up in the net. आणि त्या जाळ्यामध्ये काही काही वेळेस लहान लहान दगड देखील येतात. And that is what our experience probably has been this year. I have not got anything. I have worked so hard and all I have got is garbage. आणि मी या वर्षी माझा अनुभव असा आहे मी इतकं कष्ट केलेलं आहे परंतु मला त्या ठिकाणी त्या कामाच्या तुलनेने काही मिळालेलं नाही. But Psalm 75 verse 6 and 7 says that the promotion comes from the Lord. आणि स्तोत्र 75 6व्या आणि 7व्या मध्ये असलेले बढती जी आहे परमेश्वरापासून येते. God gives the increase. आणि देव
आपली प्रगती करतो. So wait upon the Lord. त्याच्यावर तुम्ही अवलंबून राहा Continue doing the hard work you are doing. आणि सतत जे तुम्ही कष्ट करत आहात ते तुम्ही करा. Perhaps the Lord Jesus would tell you, कदाचित on that प्रभू side. कृष्ण सांगेल त्या ठिकाणी तुम्ही जावा. Okay, you worked here so long, आणि या ठिकाणी तू पुष्कळ असं काळ काम केलेलं आहे, you got nothing. या ठिकाणी तुला काही मिळालेलं नाही, Just turn this side तू या बाजूला वळ and work over here. आणि ह्या ठिकाणी तू काम कर. And God might give the increase. आणि देव कदाचित तुम्हाला त्याच्यामध्ये वाढ देईल. So let us not grow weary of doing good. म्हणून चांगलं करणं हे आपण सोडायचं नाही. And all the hard work that you've done in the past, continue to do it. आणि जे काही आम्ही गतकाळामध्ये कष्ट केलेलो आहोत, काम केलेलं आहोत, ते आपण सतत करत जाऊया. And expect the reward from God alone. आणि देवापासूनच फक्त त्याचं प्रतिफळ मिळणार आहे याची अपेक्षा बाळगा. And in the Great Commission in Matthew chapter 28 verse 20, what does the Lord Jesus Christ tell his disciples? वर्तमान याचा 28वा अध्याय 20व्या वचनामध्ये त्या ठिकाणी आज्ञा देत दिलेला आहे. काय बरं? Go ye into all the world and preach the gospel. जा आणि जगाला सुवार्ता सांगा. And then in verse 20 he says, Lo, I am with you always. आणि शेवटी तो काय म्हणतो? या युगाच्या समाप्ती पर्यंत मी तुम्हा बरोबर आहे. So the Lord Jesus Christ has given this Great Commission already to them. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने हे जे काम आहे त्यांना सोपवलेलं आहेच. He has already told them, I am with you. आणि त्याने सांगितलेलं आहे मी तुम्हा बरोबर आहेच. But here, practically, he wanted to give them this experience that I am with you even in this difficult time. परंतु स्पष्टता आम्ही पाहतो की त्या शिष्यांना हे दाखवायचं होतं की खरोखर मी तुम्हा बरोबर आहे. Sometimes we need that assurance from God. आणि काही वेळेस देवाकडून अशा रीतीची खात्री आम्हाला लागते. You've got disappointments in your life. आपल्या जीवनामध्ये पुष्कळ वेळा निराशा आलेली आहे. You worked faithfully. तुम्ही विश्वासाने काम केलेलं आहात, You worked hard. कष्ट केलेलं आहात, You got nothing. परंतु काही मिळालेलं नाही. And you cried, God, I've done this all for you. आणि देवा हे मी तुझ्यासाठी सर्व काही केलेलं आहे, Why isn't there any reward? का बरं याचं प्रतिफळ मिळत नाही? Why there's no fruit? का बरं फळ नाही? So God will give that assurance by himself. He will appear and give देव assurance. स्वतः प्रगट होऊन याची फळाची तुम्हाला नक्कीच खात्री देईल. And that is what he came. He came to keep his promise. Lo, I am with you always. मी या युगाच्या समाप्तीपर्यंत तुम्हा बरोबर आहे हे अभिवचन आहे. ते अभिवचन पाळण्यासाठी तो येत आहे. And wherever you are, whatever workplace you are working, try to be a witness for the Lord. आणि ज्या ठिकाणी तुम्ही काम करत आहात कुठेही असो, तुम्ही प्रभूचे साक्षी म्हणून काम करा. Ruth and I, we worked in Infosys in Bangalore. आमची जॉन्टी आणि रोथ यांनी इन्फोसिसमध्ये बँगलोरमध्ये काम केलं. She spent a longer time in Infosys than me. जॉन्टीपेक्षा रोथनी पुष्कळ काळ इन्फोसिसमध्ये काम केलेलं आहे. And it is still one of the top most companies in India. आणि भारतामध्ये आम्ही पाहतो की ती चांगली एक बहुराष्ट्रीय कंपनी अशी आहे. And engineers even today dream of working in Infosys. आणि इंजिनियर लोकांचं आपली डिग्री संपल्यावर स्वप्न असं असतं की अशा प्रकारच्या कंपनीमध्ये मला काम मिळावं. But in that company, we try to be a witness to our colleagues over there. परंतु त्या कंपनीमध्ये त्या संघामध्ये आपल्याबरोबर जे काम करत होते त्यांना हे मला प्रगट करून द्यायचं होतं की आम्ही प्रभूचे आहोत. We had a Bible study in Bangalore. बेंगळूरमध्ये पवित्र शास्त्राचा अभ्यास करण्याचा आमचा गट होता. And we would invite our colleagues, friends who we had made in Infosys. We tell them, come for Bible study to our मध्ये house. काम करणारे आमचे जे मित्र होते त्यांना देखील या पवित्र शास्त्र अभ्यासासाठी आम्ही आमंत्रित करत होतो. For almost 3 years, we continued that study in our house. आणि आमच्या घरामध्ये जवळजवळ 3 वर्षे आम्ही अभ्यास केला. And just a few days back, one of those persons called me. आणि परंतु काही दिवसाच्या आधी त्याच्यातील एका व्यक्तीने मला फोन केला. And she called and told me, I remember those studies, I used to come to your house. तिने फोन करून सांगितलं की मी ज्या पद्धतीचा अभ्यास तुमच्या घरी येऊन केलेला आहे त्याची मला आठवण येते. And it was very nice and very sweet fellowship in that house that we had. आणि तुमच्या घरामध्ये त्या काळात जो अभ्यास होता तो अतिशय चांगला आणि चांगली सहभागिता होती. So that for us it was very encouraging that
all the labor that we did so many years back in Bangalore, one employee from Infosys remembered and आणि called us अशा and told us. प्रकारचे जे हे त्यांचे प्रतिसाद जो आहे तो आम्हाला खरोखर आम्हाला उत्तेजन देणार असा आहे. So do not be ashamed to testify about the Lord Jesus Christ at your workplace. आणि म्हणून ज्या ठिकाणी आम्ही काम करतो त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रगट करण्यासाठी साक्ष देण्यासाठी तुम्ही लाजू नका, धजू नका. What if the Lord Jesus Christ appeared at your office, wherever you are working? जर प्रभू येशू ख्रिस्त तुम्ही ज्या ठिकाणी काम करत आहात त्या कार्यालयामध्ये आला, त्या ठिकाणी आला तर काय Will you be ashamed तुम्हाला लाज वाटेल का? or will you be happy? और कदाचित तुम्ही किंवा आनंदित असाल. Who would be ashamed? Those who are doing something wrong at their workplace will be ashamed. कुणाला बरं भीती वाटेल, लाज वाटेल, कोण बरं धजतील? जे त्याच्याप्रमाणे काम करत नाहीत ते. But those who want to honor the Lord, if they really practically see the Lord Jesus Christ there, they will be आणि so आम्ही happy. पाहतो की ज्यांना प्रभूला मान द्यायचा आहे जेव्हा प्रभू येईल त्यावेळेस त्यांना खरोखर किती मनपूर्वक आनंद होईल. And finally, the Lord Jesus Christ wanted to restore Peter. आणि शेवटी आम्ही पाहतो की पेत्राला या ठिकाणी त्याला जबाबदारी द्यायची होती. Peter had denied the Lord Jesus Christ. पेत्राने प्रभू येशू ख्रिस्ताचा नाकार केला होता हे आपल्याला माहित आहे. In John chapter 19, we read about that, how Peter denied the Lord 3 times. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने 3 वेळा योहाना सुवर्तमान याचा 19व्या अध्यायामध्ये नाकार केला याविषयी आपण पाहतो. So to restore that brother, to restore Peter, the Lord Jesus Christ made this appearance there. आणि पुन्हा पेत्र या ठिकाणी मजबूर असावा त्याला राखण्यासाठी त्या ठिकाणी येशूचं दर्शन त्यांना झाले. Yes, disciplining a sinful believer is good, आणि आम्ही पाहतो की जे विश्वासणारे आहेत त्यांना शिस्त लावण्याचा तो या ठिकाणी तो प्रयत्न करत आहे. but restoration is also very important. परंतु पुनर्स्थापना हे देखील फार महत्वाचं आहे. And that is what the Lord Jesus Christ is doing. This person who denied, who rejected the Lord Jesus Christ has to be restored. आणि या व्यक्तीने प्रभू येशू ख्रिस्ताचा नाकार केला तो पुन्हा माझ्याकडे आला पाहिजे अशी. And for the 3 times he denied the Lord Jesus Christ, the Lord Jesus Christ asked him, do you love me? Do you love me? Do you love me? प्रभू येशू ख्रिस्ताने आम्ही पाहतो की पेत्राला प्रश्न विचारलेला आहे, तू माझवर प्रेम करतोस काय? कारण की 3 वेळा ज्या वेळेस त्याने नाकार केला त्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने विचारलं, तू माझवर प्रेम करतोस काय? And if you read that portion and see the word love there in the Greek, ग्रीक शब्दात प्रीती या शब्दाचा विषयी जर आपण अभ्यास केला, the Lord Jesus Christ, Peter, do you agape, that is, do you unconditionally love me? पेत्रा तू मजवर काही अट न मानता, काही अट न ठेवता तू मजवर प्रीती करतोस काय? त्याला म्हणतात आगापे प्रीती. So the Lord Jesus Christ loves us unconditionally. आणि प्रभू येशू ख्रिस्त आम्हावर कसली अट न घालता तो आम्हावर प्रेम करतो. But you see that Peter replies in verse 17. 17 वचनामध्ये या ठिकाणी पेत्र उत्तर देत आहे. He says, when Jesus asked, Peter was grieved because he said to him the 3rd time, do you love me? And he said to him, Lord, you know all things, you know that I love you. त्या ठिकाणी तिसऱ्यांदा तो त्याला म्हणाला, योहानाच्या पुत्रा शिमोना, माझ्यावर प्रेम करतोस काय? माझ्यावर प्रेम करतोस काय? असे तिसऱ्यांदा त्याला म्हटले. म्हणून पेत्र दुःखी होऊन त्याला म्हणाला, प्रभू, आपणाला सर्व ठाऊक आहे, मी आपणावर प्रेम करीतो हे आपण ओळखले आहे. येशूने त्याला म्हटले, माझी मेंढरे चार. Okay, so the word that Peter is using is not agape in reply. He's saying, I phileo you, I love you like a friend. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो की पेत्र उत्तर देत आहे, मी तुझ्यावर मित्राप्रमाणे प्रेम करतो. Okay, the Greek word love over there is phileo. आणि ग्रीक वर्ड त्या ठिकाणी आहे फिलिओ. Now, what does that show? हे काय बरं प्रगट करतं? हे काय बरं दाखवतं? Peter understood his limitations. पेत्र त्याची मर्यादा काय आहे तो समजू शकला. In his zeal, he had lost his, मतलब जोश में होश खो दिया था उसने.
त्याच्यामध्ये जो जोश होता त्याच्यामध्ये त्यानं त्याची बुद्धी त्याच्यामध्ये त्यानं गमावली होती. So don't do things zealously without any wisdom. काहीही तर्क न लावता गडबडीच्या गोष्टीमध्ये काहीही गोष्टी करू नका. But here now Peter understands that he really cannot love Christ unconditionally. आणि या ठिकाणी पेत्राला हे समजलेलं आहे, मी ख्रिस्तावर अट न घालता प्रेम करू शकत नाही, याची जाणीव त्याला झाली. I have limitations. मला मर्यादा आहे. And that is why he, understanding his limitations, he said, Lord, I love you. म्हणून मर्यादा जाणून म्हणतो, मी तुझ्यावर प्रेम करतो. I love you like a friend. मी मित्राप्रमाणे प्रेम करतो. And you know what? The Lord Jesus Christ accepts that. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याचा स्वीकार करतो. We in our limitations have failures. आणि आमच्या मर्यादेप्रमाणे आम्ही देखील पुष्कळ वेळा अपयशी अशी होतो. And the Lord Jesus Christ expects us to love him back like a friend. आणि प्रभू येशू ख्रिस्त मित्राप्रमाणे पुन्हा त्याच्यावर प्रेम करावं अशी त्याची अपेक्षा आहे. And that is what he wants from us now also. आणि हेच त्याला आता देखील हवं आहे. And even in the 14th chapter of John, it was very clear that the Lord Jesus Christ expects us to love him back in return. आणि योहान सुवर्तमानाच्या 14व्या अध्यायामध्ये देखील आम्ही त्याला त्याच्यावर पुन्हा प्रीती करावी अशी त्याची अपेक्षा आहे. This relationship that we have with the Lord Jesus Christ is a love relationship. आणि प्रभू येशू ख्रिस्ताबरोबरचं हे जे आपलं नातं आहे, हे प्रेमाचं नातं आहे, प्रीतीचं नातं आहे. You are here today because you love the Lord Jesus Christ. या ठिकाणी आज आपण आहोत, याचं कारण म्हणजे आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर प्रीती करीतो. You are here today to break bread because you love the Lord Jesus Christ. आज आपण या प्रभू भोजनामध्ये भाकर मोडण्यामध्ये भाग घेण्यासाठी आलेलो आहोत, कारण की आम्ही त्याच्यावर प्रीती करीतो. You are here. You pray today because you love the Lord Jesus Christ. आम्ही आज प्रार्थना करीतो कारण की आज आपण त्याच्यावर प्रेम करीतो. So the Lord Jesus Christ wants us to maintain that love relationship. आणि म्हणून हे जे प्रेमाचं जे नातं आहे ते आपण व्यवस्थित आपल्या जीवनामध्ये राखलं पाहिजे. And also finally, when he tells Peter, do you love me more than these? आणि शेवटी तो म्हणतो की तू याच्यापेक्षा देखील माझ्यावर प्रेम करतोस काय? Now I look at it as though the Lord Jesus Christ is telling him to love the things of this world more. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो या जगातील गोष्टी आहेत त्याच्यावर तो अधिक प्रीती करतोस काय, हे या ठिकाणी मला समजतं. That means don't love the things of this world, but love the Lord Jesus Christ more. या जगातील गोष्टीवर अधिक जास्त प्रीती करू नकोस, तर प्रभू येशू ख्रिस्तावर तू प्रीती कर. So in the coming year, let us make this through our lives that we really love the Lord Jesus Christ. आणि हे येणाऱ्या वर्षामध्ये हे आपण एक आकांक्षा बाळगूया की खरोखर आपण प्रभू येशू ख्रिस्तावर प्रीती केली पाहिजे. The Lord Jesus Christ is ready to restore you, whatever the sin might be in the past. कोणतंही पाप आपल्या गतकाळामध्ये झालेलं असलं तरी देखील Or whatever, प्रभू येशू ख्रिस्ताबरोबरचं जे आपलं नातं आहे, जे प्रेम आहे, तो पुन्हा स्थापित करू इच्छितो. and whatever the disappointments or discouragements you had in the past. गतकाळामध्ये कोणतीही निराशा असो, कोणतंही दुःख असो, The Lord Jesus Christ is saying, I am with you. प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, मी तुम्हाबरोबर आहे.